हे बघा इथे लिहिलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले स्वागत। हा जो महामार्ग याच्या उद्घाटन 1 तारखेला करणार होते अशी तारीख जाहीर झालेली, परंतु काय कारणास्तव इथून जो वळण आहे तो आपल्याला समृद्धी महामार्ग घेऊन जाणार आहे। उद्घाटनाचं काम रखडलेलं होता, त्या रस्त्यावर आपण आता प्रवेश करत आहोत। सध्या आपण वरतीच्या टेकडी इथनं निघालेलो आहोत आणि आमने इंटरचेंज जिथे चाललेलो आहोत। हा कुकचे इंटरचेंज, या इंटरचेंजचा खऱ्या अर्थाने वापर होणार जेव्हा पूर्णपणे तयार होईल वडपेचा इंटरचेंज, त्यावेळेस इथे कुकचे ते आमने जो ब्रिज बनत आहे, जोपर्यंत हा पूर्ण तयार होऊन वाहतूक त्याच्यावर सुरू होत नाही तोपर्यंत हा महामार्ग चालू होणे कठीण आहे। मुंबई नाशिक महामार्ग वडपे येथे आपण आलेलो आहोत आणि वडपेच्या इथून बरेच जण विचार होते की समृद्धी महामार्गावर कसे जावे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। बघा इकडे जो दिसतोय तो मुंबई नाशिक महामार्गाने सरळ आपण चाललो नाशिकच्या दिशेने, इथे ठाणे सुरू आहेत। मागचा जो येतो तो मुंबईहून येणार रस्ता आणि हा सरळ नाशिकला जाणार आहे। इथे फ्लायओव्हरचे काम चालू आहे, वडपे येथील फ्लायओव्हर, आणि इथून साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावर ते वळण आहे जे आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जातो नागपूर मुंबई। अशा प्रकारे आपण वडपेची जी टेकडी बोलतात त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी इथून दाखवतो वळण कसे आहे ते। या टेकडीच्या बाजूलाच जे काम चालू आहे आपला जो मुंबई नाशिक महामार्गाच्या ब्रिजचा, तिथनं बाजूने वळण गेलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते। इथून जो वळण आहे तो आपल्याला समृद्धी महामार्ग घेऊन जाणार आहे, म्हणजे आपण मागणे येऊ ते बघा इकडून येतात हा रस्ता, इथून आपल्याला इथे सरळ समृद्धी महामार्ग जो आहे आमने इंटरचेंज तिथपर्यंत जाणार आहे। बोर्ड पण लावला समृद्धी नागपूरसाठी बोर्डचा बोर्ड लावलेला आहे। मुंबईसाठी डावीकडे रहा बोर्ड लागलेला आहे। सरळ आमने इंटरचेंजला जाणारा रस्ता, इथून आपल्याला भुयारी मार्गातून पास होणं आहे आणि मग पुढे जाणं आहे। हा मुंबई नाशिक महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात वापरात येणारा, जोपर्यंत समृद्धी महामार्ग पूर्णपणे चालू होत नाही तोपर्यंत ह्या महामार्गाचा वापर करणे, आणि ते बोर्ड देखील लावलेले आहे बरेचसे, ते आपण जाऊन पुढे पाहूया। जो मार्ग आहे आपल्याला या मार्गावरून असा वरतून जाणं आमने इकडे, तर इकडं वरून घेऊयात। अशा प्रकारे आपण नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आलेलो आहोत, जो आमने ते वडपे या 4-4.5 किलोमीटर जो पट्टा आहे चालू, ज्याचा बांधकाम बाकी होता आणि ज्यामुळे हा उद्घाटनाचं काम रखडलेलं होता, त्या रस्त्यावर आपण आता प्रवेश करत आहोत। सध्या आपण वडतीच्या टेकडी इथनं निघालेलो आहोत आणि आमने इंटरचेंज जिथे चाललेलो आहोत।
थांबायला बोर्ड लावलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. स्पीड लिमिट लावलेलं आहे इथे, पूर्ण स्पीड लिमिट लिहिलेलं आहे, कुठल्या वाहनाला किती स्पीड असावा तो. म्हणजे इथे कामाचा पण वेगवेगळा. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथं लिहिलेलं आणि जो वळण 2 किलोमीटरचा इथून आपल्याला डाव्या हाताला वळण घेणे. डावा आधी बोर्ड देखील लागलेला आहे इथे. हा कुकचे इंटरचेंज. या इंटरचेंजचा खऱ्या अर्थाने वापर होणारा जेव्हा पूर्णपणे तयार होईल वडपेचा इंटरचेंज त्यावेळेस पाहू शकता स्पीड लिमिट लिहिलेलं आहे, ओव्हरटेकिंग लिमिट देखील दाखवलेली आहे. हा जो महामार्ग आहे याच्या उद्घाटन 1 तारखेला करणार होते अशी तारीख जाहीर झालेली, परंतु काय कारणास्तव मला ते थांबवलं गेलेलं आहे असं दिसत आहे. आज 30 तारीख आहे, परंतु कुठे तशी तयारी दिसत नाही आहे. आणि कालच मी पेपरात वाचला की 1 तारीख 2 तारीख करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे कुकचे ते आमने जो ब्रिज बनत आहे, जोपर्यंत हा पूर्ण तयार होऊन वाहतूक याच्यावर सुरू होत नाही तोपर्यंत हा महामार्ग चालू होणे कठीण आहे. कारण जी येणे जाणे या जे आजूबाजूचे गाव आहेत त्यांना हा एकमेव पर्याय आहे सध्याच्या घडीला. चालू झाला का त्यांना तिथं वाहतूक करणं, तेव्हा हा ब्रिज हा जो महामार्ग हा पूर्णपणे चालू होईल. तोपर्यंत चान्सेस कमी आहे. आणि इथं काम देखील बरेचसे झालेलं तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता इथे रस्ता डिवाईड झाला आहे. आपण जेव्हा आमनेवरने येऊ तेव्हा हा जो बाजूला रस्ता दिसतोय इथनं आपण मुख्य रस्ते घेऊ आणि हा जो रस्ता आहे जो सरळ जाणार आहे तो हा JNPTला जाणार आहे. म्हणजे हा समृद्धी मार्ग आहे जो हा बाजूला आहे तिथे आणि त्याच्या बाजूला इकडे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. इथे बोर्ड लावलेला आहे. समृद्धी मार्गावरनं प्रवास केल्याबद्दल धन्यवाद. हे बघा इथे लिहिलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले स्वागत. इथे तुम्ही पाहू शकता रस्ता डिवाईड झालेले आहे. ते जे निशाण ते देखील लावलेले आहेत आणि इथे रस्ता दुभागला गेला हे देखील निशाण लावलेले आहेत. नागपूर नाशिक आपलं इथनं जाणं आहे आणि इकडून जो आहे तो JNPTला जाणारा रस्ता आहे. एक्झिट नाशिक का लिहिलं आहे इथे कितीला बोर्ड लावला आहे. नाशिकसाठी एंट्री मिळायला पाहिजे होतं, एक्झिट नाही. काही एंट्री करतोय आपण ही महामार्गावर एंट्री. आणि अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज जिथे आलेलो आहोत. सध्या आपण जिथे उभे आहोत म्हणजे चालत आहोत तो आमने इंटरचेंज हा सापे कल्याण सापे रोड आणि ही जी भिंत आहे ही नागपूर मुंबईकडे जाणारी भिंत आहे. हा कल्याण सापे रोड समृद्धी महामार्गावर आपला प्रवेश झालेला आहे. कामे जोरात सुरू आहेत. 1 तारीख जी आहे ती उद्या येते. जसं की आपला मुंबईचा आहे साहजिकच आहे की लवकरात लवकर सुरू होणे कठीण आहे. आपला जर विधान भवन वगैरे काय त्याची पेंडिंग चालू होती त्या भिंतीवर. आणि हा आपला आमने इंटरचेंज हा मुख्य आमने इंटरचेंज तुम्ही पाहू शकता. तसेच बाजूला इथे आज प्रवेश करायच्या अगोदर आराम करू शकतो. रेस्ट अँड सर्व्हिस आणि झाडं देखील लावण्यात आलेली आहेत मधोमध. खूप छान गोष्ट आहे ज्याच्यामुळे हवा खेळती राहील, वातावरणात जो गारवा देखील राहील.
हे पहा इथे 2 बोर्ड लावलेले आहेत. 2 बोर्ड म्हणजे जो बाजूने रस्ता येतो तो बदलापूर कर्जतून येणारा रस्ता, ज्याला शिर्डी 108 किलोमीटर लिहिला आहे तो, आणि तिथे नाशिक 119 लिहिला आहे. हा आपला वडपे भिवंडीहून येणारा रस्ता. बाजूला जो आहे तो नागपूरला लिहिला आहे शिर्डी, तो कर्जतून येणारा रस्ता. चला आता पुढे जाऊयात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले सरसे स्वागत करीत आहे. जाऊ दे. जबरदस्त इथे असे स्टॅच्यू लावले, 4 बाजूला 4 सिंह. एक नंबर जबरदस्त. समृद्धी टोल नाक्याजवळ 4 बाजूला 4 सिंह लावलेले आहेत. इथून पुढे मग पुढे टॉयलेट. हा मुंबईसाठी प्रवेश.